राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैया जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या विवादास्पद वक्तव्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पेणच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून पेण पालिका नाक्यावर निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा समन्वयक नरेश गावण, जिल्हा सहसमन्वयक समीर म्हात्रे, विनोद म्हात्रे, जगदीश ठाकूर, शहर प्रमुख सुहास पाटील, महिला शहर प्रमुख मेघनाथ चव्हाण, हिराजी चोगले, तुकाराम म्हात्रे, महेश पोरे, योगेश पाटील, वैशाली समेळ, राजश्री घरत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। मुंबईमध्ये येणाऱ्यांनी मराठी शिकले पाहिजे असे काही नाही, इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात। एवढेच काय तर मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे असे वक्तव्य करून मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या भैया जोशी यांच्या या वक्तव्याचा आज पेण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केलाय। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसाद भोईर यांनी सांगितले की ही जी काही वक्तव्य होत आहेत ती सत्ताधारी जाणून बुजून घडवून आणत आहेत। हा खऱ्या अर्थाने मराठी भाषिकांचा अपमान आहे। मात्र सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न राज्यातील मराठी भाषिक आणि बाळासाहेबांचे हे शिवसैनिक कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत। राज्य शासनाच्या एकाधिकारशाहीचा आणि भैया जोशीच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज रस्त्यावर उतरलो आहे। शिवाय या भैया जोशीसह प्रशांत कोर्रटकर, राहुल सोलापूरकर आणि अबू आझमी यांनी जे वक्तव्य केले त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अबू आझमी यांची तात्पुरती नाही तर कायमस्वरूपी आमदारकी रद्द करण्यात यावी अशी ही मागणी केली जात आहे। 1 नोव्हेंबर 1956 च्या भाषावर प्रांतरचना कायद्यानुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। इथे मराठी भाषिकांचे जी कोणी लोक बॉर्डरवर आहेत तेवढ्या सगळ्यांचं एक राज्य बनवून त्या मराठी भाषिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या अस्मिता जपण्यासाठी म्हणून या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। परंतु आपण नेहमीच बघतो की पदोपदी या मुंबईचं महत्व लक्षात घेऊन, या महाराष्ट्राचं महत्व लक्षात घेऊन या दिल्लीवासियांना नेहमी कुठेतरी महाराष्ट्राला कमी दाखवायचं असतं, त्यांच्या महत्व कमी करायचं असतं आणि मग त्यासाठी असं कोणतरी एक पिल्लू सोडलं जातं। त्याच्या माध्यमातून अशा काहीतरी स्टेटमेंट दिल्या जातात की ज्या माध्यमातून मराठी माणसाचं, मराठी भाषिकांचं महत्व कमी लेखण्याचं काम केलं जातं। कुठल्या तरी एखाद्या समाजाचं त्यांची भलामण करण्यासाठी, त्यांचं महत्व अधोरेखित करण्यासाठी म्हणून या गोष्टी सध्या चालू आहेत। आणि असाच प्रकार भैयाजी जोशी हे जे RSS चे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी एक स्टेटमेंट देऊन आमच्या इथल्या सर्व तमाम मराठी भाषिकांचं भावना दुखावण्याचं आणि त्यांच्या अस्मिता दुखावण्याचं काम केलेलं आहे। आम्ही सर्वजण कट्टर शिवसैनिक, आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार या सत्ताधाऱ्यांना व हे जे कोणी असे धंदे करतात या अशा वृत्तीला आज त्या माध्यमातून इशारा देतोय की यापुढे तुमचे हे धंदे बंद झाले पाहिजेत। तुम्ही नेहमीच आमच्या अस्मिता चिरडण्याचा प्रयत्न करता, आमच्या महापुरुषांविषयी कोणत्याही वाईट स्टेटमेंट देता आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचं राजकीय पोळी भाजण्याचं आणि तुमच्या कुठल्या तरी एका विशिष्ट वर्गाची भलामण करण्याचं काम करता। आमच्या इथला महाराष्ट्रातला बहुजन समाज हे कदापि सहन करणार नाही आणि मग त्या माध्यमातून मराठी आणि महाराष्ट्र, मुंबई ही फक्त मराठी भाषिकांचीच आहे हा संदेश आम्हाला या सगळ्या अशा मंडळींना द्यायचा आहे आणि त्याच मंडळींचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।